तर मित्रांनो आहे कोणता वॉटरफॉल, रोड साईड वॉटरफॉल आहे भाई, याला नाव काय नाही एवढं. तर समोर भाम डॅम आहे मित्रांनो आणि हा रोड साईड आपला वॉटरफॉल इथं वाहतो तो एकदम खतरनाक आहे. आपण याच्या खाली आलो इकडे आलं या वॉटरफॉल जवळ आणि एक नंबर एकदम खतरनाक. खूप जोरात पाऊस पडतो आम्ही तिकडून आमच्यावर इकडनं रोड आहे एकदम कपारी उभा आहे आम्ही एकदम कपारी एकदम मोठी. मित्रांनो आपण वॉटरफॉल पर्यंत आलेलो आहे. इकडे बघू शकता वसुंधरा वॉटरफॉल एकदम धो धो पडतोय खाली आणि इकडे जाऊ शकत नाही आतमध्ये आपण. हे जे दांड्या लावल्यात तिकडून बघू शकता इथपर्यंतच तुम्ही येऊ शकता. जास्त पाणी नाही, जेव्हा जास्त पाऊस पडेल तेव्हा तर एकदम मुश्किल होणार इथपर्यंत यायला. वॉटरफॉलचा फ्लो जो वॉटरफॉल होते तो धबधबा पडण्याचा इकडे आनंद घेऊ शकता मित्रांनो. हमसा ओ भाई ये क्या हो गया, चप्पल पे शेन तोड़वा गया. ये हमारा दोस्त है, हमारे हर ट्रैक में रहता है. अभी चलो आम्ही जा रहे आगे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय भंडारदऱ्याला आणि वसुंधरा वॉटरफॉलला आपल्याला जायचे. आणि आता आपण कसारा घाटात आहे बघा. कसारा घाट एकदम असा हिरवागार मस्त पाऊस आणि इकडे असे छोटे छोटे झरे वाहत आहेत. अजून पुढे मस्त झरे झरे वाहत आहेत, तुम्हाला दाखवतो मी भरपूर. आणि आम्ही आत्ताच थोडा खाली थांबलो होतो. आम्ही इकडे चहा वगैरे पिला आणि रेनकोट वगैरे घालून घेतलं. म्हटलं घाटाच्या वरती कुठं पण पाऊस पडत असतो, परत थांबून रेनकोट घालायला थोडा टाईम जाणार. सो आता आम्ही चाललेलो आहे. देखते आज भंडारदरा वॉटरफॉल, वो जो वसुंधरा वॉटरफॉल आहे तिथं जाऊ आपण. आणि टर्न बघा इकडे एकदम घाट पूर्ण हिरवा हिरवा झाला आहे, मस्त भरपूर पाऊस. वरती एकदम धुकं वगैरे आहेत. इकडे खाली रेल्वेचा बोगदा आहे. तर आता कसारा घाटात इकडे व्ह्यू बघा ना कसा खतरनाक दिसतोय. एकदम मस्त मस्त असं झाड बीड, आजूबाजूनी पूर्ण झाडं झुडपं लागलेली आहेत. आणि रस्ता बघा ना कसा आहे एकदम खतरनाक. घाट पूर्ण आता हिरवा झालेला आहे. वाटेत दिसलेत आपल्याला इकडे बुराखी बोलतात यांना, मेंढपाल. वाव, पूर्ण घाटात एकदम मेंढ्या दिसायला लागलेत आपल्याला. खतरनाक व्ह्यू दिसतोय भाई, खतरनाक. आणि मित्रांनो हा बघा इथे एक झरा इथं भरपूर मस्त वाहत असतो, पण तो आता त्याचं पाणी अजून आलेलं नाहीये त्याला. नक्की आम्ही चाललोय तर खरं, ढगं पण वरती भरले तर दिसतं का नाही समजत नाही मला. पण मी थोडीशी इन्फॉर्मेशन काढले, पाणी तर आहे भंडारदऱ्याला. आता आपण कसारा घाटातच आहे ना, इकडं अजून काही वाटत नाही एवढं, म्हणजे वल्ल झालंय बघा असं. पण काय पाऊस इथं थोडासा कमी पडलाय वाटतं. पण मागे थोडे थोडे झरे वाहत होते, इथं पूर्ण झरे वाहत असतात या बाजूला. पण बघूया पुढे, टेन्शन नाही, आपल्याला काहीतरी भेटणार. एवढं काम चाललंय म्हटल्यावर. आपण घाट सोडलेला आहे आता, वरती इगतपुरीला आलोय. आणि इकडे बघू शकता तुम्ही फॉग सिटीमध्ये आपण एंट्री मारलेली आहे. सगळीकडे फॉगच फॉग आहे. आता इथून पुढं पूर्ण धुकेच धुके दिसतील आपल्याला. तर हे बघा मित्रांनो, धुके बघा कसे चाललेले आहेत. पुढची गाडी दिसत नाही आपल्याला, याला बोलतात फॉग सिटी. अरे भाई, मोबाईलच्या कॅमेऱ्यावर लेन्सवर धुके बसले मित्रांनो, डायरेक्ट ब्लर झाला होता. हे बघा पूर्ण सगळीकडे धुकेच धुके आहेत. फॉग सिटीमध्ये आपण आता एंट्री मारलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला एकदम सावधानी करताना पडेल. आणि समोर रिक्षा दिसते का बघा तुम्हाला, एकदम डार्क फॉग आहे इकडे. आपण आता कळसुबाईपर्यंत आलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पाऊस पडतोय थोडा थोडा. इकडे बघा तुम्हाला दाखवतो वरती, हे बघा इकडे एकदम असे छोटे छोटे आपले झरे वाहत आहेत. हे बघा कळसुबाई इकडे वरती आहे, पूर्ण वरून पाणी वाहते आणि पूर्ण वरती ढग आलेले आहेत. आणि बघू शकता असं मध्ये थोडा थोडा पाऊस पडतोय आपला. आणि मित्रांनो आपण जिथं उभं आहे ना आता, तिथून इकडे पूर्ण मागे ऊन आहे, इकडे मागे पूर्ण ऊन आहे. आणि इकडे समोर बघा ह्या गाड्या कुठे चालल्यात वरती, ह्या ज्या गाड्या आहेत कुठे चालल्यात रे? काळी पिवळी टॅक्सी इकडे वरती कुठे चाललंय मित्रांनो? हे कसाराच्या गाड्या आहेत मला असं वाटतंय. हवा वारा कसा सुटलाय बघू शकता यार, भरपूर वारा सुटलाय. बदल वाटतं का मित्रांनो माझ्यात? म्हणजे आपल्या ज्या मूछ आहेत आपण जरा कट केल्यात, ट्रिम केल्या थोड्या रस्त्यात, कारण ते जास्त वाढल्या होत्या. मी काल विसरलो जरा घाईमध्ये, मी आपली मूछ ट्रिम करायची राहून गेली. मग इकडे येता येता थोडी केली, थोडासा दिसत असेल तुम्हाला बदल आपल्यात.
मित्रांनो आपण आता पोहोचलोय वसुंधरा वॉटरफॉल जवळ, म्हणजे आता पोहोचत आलेलो आहे। इकडे बघू शकता तुम्ही, हा जो रोड दिसतोय आपला, इकडे आपण एकदम आता जवळ आहे, फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं अंतर। तर आता पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पाऊस दिसत असेल तुम्हाला, आम्हाला दाखवत आहे बघा पाऊस कसा पडतोय आणि खतरनाक सीन, एकदम पाऊस चालू आहे आता, जास्त पण नाही आणि पाऊस चालू झालेला आहे। तर असं वाटतंय थोडंफार पाणी वाढू शकतो परत। आणि इकडे भरपूर अशी गर्दी थोडीफार आहे, जास्त नाही पण थोडीफार गर्दी दिसते। आणि इकडे बघा तुम्ही, पाणी बघा कसं वाहतंय इकडं, हे बघा इकडून पूर्ण वरून वॉटरफॉलचं पाणी आलेलं आहे खाली। तर मित्रांनो, तर आपण आता पोहोचलोय आणि इकडे बघू शकता बाहुबली वॉटरफॉल आणि अजून कोणता आहे वसुंधरा फॉल। तर एकदम अशी फिलिंग कशी येते मला, एकदम बाहुबलीच्या गाण्यासारखी फिलिंग येते भाई। तर आता आपण चाललोय मित्रांनो वरती वॉटरफॉलला, हे बघा वरून वॉटरफॉलवरून पाणी येते, इकडून आपल्याला ट्रेक करायचे वसुंधरा वॉटरफॉलला। तर चला जाऊया, बघूया इकडे मस्त आपण आपली इकडे गाडी मागं पार्क करून ठेवलेली आहे बाईक, आणि हेल्मेट वगैरे तिथंच ठेवलेले आहेत। तर मित्रांनो आपण आता ट्रेक चालू केलेला आहे आपला वसुंधरा वॉटरफॉलला, आणि इकडे बघू शकता समोर, इकडनं आपल्याला ट्रेक करायचं। इकडं खाली धबधब्याचं पाणी पूर्ण वाहतंय, आवाज येत असेल थोडा नाही नसेल येत, कारण मी माईक लावलेला आहे त्याच्यामुळं बाजूचा आवाज येणार नाही, फक्त माझाच आवाज येईल। सो चाललोय आपण वसुंधरा वॉटरफॉलला। ते घर दिसतंय ना मधी समोर, तिकडनं आम्ही गेलो होतो, मग तिकडून मस्त दिसतोय धबधब्याचा सीन पडताना, बघू आपण नंतर परत एकदा। तो चला देखते वसुंधरा वॉटरफॉल, खूप मस्त पाणी वाहताना बघितलंय मी असं, एकदम दुधाच्या धारा पडत आहेत वरून एकदम अशा खाली, आणि मध्ये मध्ये ऊन येते, परत मध्ये मध्ये इकडे वरती बघा फॉग आहे, म्हणजे ढगा येत आहेत उतरत आहेत खाली, पाऊस चालू आहे। आणि इथून आता खाली उतरतोय आपण, मध्येच खालीवर थोडा रस्ता आहे, इकडनं खालून आहे ना, इकडे हा जो रोड दिसतोय ना, आपल्या वसुंधरा वॉटरफॉलला यायला रोड आहे इकडे समोर वसुंधरा वॉटरफॉल आहे, आणि हा जो समोर दिसतोय ना, हा आहे कोलटेंबे वॉटरफॉल। हा बघा कसा आहे नजारा, एक नंबर एकदम ना। तर मित्रांनो आपण आता कोलटेंबे वॉटरफॉलला नंतर जाऊ तिकडे, आणि इकडे समोर जाऊ आपण आता, पहिले वसुंधरा वॉटरफॉलला जाऊन येऊया। आणि एकदम नजारा एकदम मस्त आहे इकडचा, हे बघा पूर्ण पाणी एकदम मस्त वाहते, असं वाटतं पाण्यातून चालत जावं, पण आपण बाजूने रस्ता आहे चांगला, तर आपण रोडनेच जाऊ चालू तिकडे। आणि बघू शकता तुम्ही सीन एकदम खतरनाक आहे मित्रांनो। विक्रम काय काढत नाही आहे रेनकोट वगैरे, कारण त्याचा आधीच थोडासा आजारी आहे वाटतं, त्याच्यामुळं मीच पूर्ण रेनकोट वगैरे काढून ठेवलं आहे। आणि सीन बघा ना मित्रांनो, काय मस्त नजारा आहे, एकदम बाजूने असं ते दांड्या वगैरे लावले आहेत वॉटरफॉलपर्यंत जायला। आणि आता धबधब्याचा आवाज येतोय समोरून असलं आपल्याला, पाणी पण उडतंय इकडे, एकदम पाण्याचे एकदम झिऱ्या अशा वरती बाहेर उडत आहेत, काय बोलतात त्याला, खूप खतरनाक असं सीन आहे असं वाटतंय मला इकडे। आता आपण पोहोचतच आलोय, 2 मिनिटात पोहोचू, तर चला बघूया। तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय धबधब्याकडे, इकडे बघू शकता तुम्ही वसुंधरा वॉटरफॉल। मित्रांनो आपण वॉटरफॉल पर्यंत आलेलो आहे, इकडे बघू शकता वसुंधरा वॉटरफॉल एकदम धो पडतोय खाली, आणि इकडे जाऊ शकत नाही आतमध्ये आपण, हे जे दांड्या लावल्यात तिकडून बघू शकता इथपर्यंतच तुम्ही येऊ शकता। हे बघा इकडे खाली लोक मजा करतायत पाण्यामध्ये, इकडे पुढे कोणी जाऊ शकत नाही, आणि इकडे एक माणूस उभा आहे आपला, एक होमगार्ड म्हणून आहे, इकडे कोणाला जाऊन देत नाहीये। तर जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथपर्यंत एन्जॉय करायला भेटेल एकदम। हे बघा इथं पाणी वाहते, अजून तरी कमी पाणी आहे, जास्त पाणी नाही, जेव्हा जास्त पाऊस पडेल तेव्हा तर एकदम मुश्किल होणार इथपर्यंत यायला। हे बघा इथपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता। आपण आता वसुंधरा वॉटरफॉलला जाऊन आलोय, आणि भिजलो वगैरे नाही काय, कारण आपल्याला आता दुसऱ्या वॉटरफॉलला पण जायचे, बघू इच्छा झाली तर भिजू, नाही तर नाही, उगाच आजारी पडायला नको, आजाराला आमंत्रण नको उगाच, त्याच्यामुळे। तर इकडे कोलटेंबे वॉटरफॉल आहे, आता आपण तिकडे जाऊया। आणि इकडे एवढा काय क्राऊड नव्हता अजून, कारण सॅटर्डे संडे अजून म्हणजे लोकांना एवढं माहिती नाही धबधब्या चालू झालेत वगैरे, पाऊस तर पडतोयच आहे, पण काय काय ठिकाणी पडतो काय काय ठिकाणी नाही पडत, त्याच्यामुळे।
आपण आलोय आता कोलटेंबे वॉटरफॉलला. इकडे बघा कोलटेंबे वॉटरफॉल आहे आणि बघूया किती जवळ जाता येतं आपल्याला वॉटरफॉलच्या. सो इथून पुढे अजून वरती जायला रस्ता आहे आपल्याला, पण एकदम मेन वॉटरफॉलच्या तिथे जवळ नाही जाता येणार आपल्याला. इकडे पण वनरक्षक आहेत उभे जे आपल्याला इकडे जाऊन देणार नाहीत असं मला तरी वाटतंय, आणि इकडे जाणं खूप रिस्की आहे. सो इथूनच तुम्हाला एन्जॉय करता येईल हा वॉटरफॉल. तर मित्रांनो आता आपण नाश्ता करतोय थोडा. वॉटरफॉल वगैरे आपलं फिरून झालेलं आहे आता. हे बघा भजी आणि चाय. वसुंधरा वॉटरफॉल आणि कोलटेंबे वॉटरफॉलला आपण आता जाऊन आलेलो आहे. आणि मी आता विक्रमच्या गावाकडे झालो. तिथे एक आता वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल चालू आहे की नाही तो बघू आपण. आणि तिथला पण वॉटरफॉल चांगला आहे. तर चला. कोणतं गाव आहे तुझं? हा काळुस्ते. सो आता आम्ही काळुस्तेला चाललोय मधून भाम डॅमला. ओके, भाम डॅमच्या इथे एक वॉटरफॉल आहे, तो पण बघूया कसा काय वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो आहे कोणता वॉटरफॉल? रोड साइड वॉटरफॉल आहे भाई. याला नाव काय नाही. समोर भाम डॅम आहे मित्रांनो, आणि हा रोड साइड वाला वॉटरफॉल इथं वाहतो. तर मित्रांनो आपण आलोय आता भाम डॅमला. ओके, तो आपण जो वॉटरफॉल बघितला ना ते पाणी जिथून वाहते ते इथे या भाम नदीमध्ये येते. हा इकडे बघ. तर हा बघा इकडे भाम डॅम लिहिलेलं आहे. हे बघा हे आहे भाम धरण. आपण आलोय आता भाम धरणावरती. आणि हे आपलं विक्रमचं गाव आहे. इकडे काळुस्ते गावात आहे आपण. आणि आपण आता तो वॉटरफॉलचा मागं बघितला. ज्या वॉटरफॉलला मी होतो तो भाम वॉटरफॉल समजून जातो मी, कारण का ते जे वॉटरफॉलचं पाणी पडतंय तिकडनं इकडे. बापरे बापरे काय मोठा मासा दिसतोय. भेंडी दिसला काय बघा मित्रांनो. बघा एक नाही दोन नाही तीन मासे आहेत. ओ भाई पकडायचे का? गेले ते. तर डॅममध्ये मासे पण भरपूर आहेत. आणि हा जो डॅम आहे याचं काम 2019ला केलेलं आहे भाम डॅमचं. बघू शकता जेव्हा भरपूर पाणी ओव्हरफ्लो होतं तेव्हा इथून पाणी येतं आणि सरळ हिमधून नदी वाहते. मासे दिसतात तिथं. आता तुम्हाला मासेपर्यंत दाखवतो. हे बघा मासे, हे बघा कसे पळत आहेत आतमध्ये. लय मोठे मोठे मासे आहेत हे बघा. चला आता मासे खायचा मूड झालेला आहे, पण आता सध्या आपण जाऊ पहिले वरती. आणि मस्त पायऱ्या केलेल्या आहेत असं बाजूनी वर चढायला. इथून आम्ही वर चढतोय. तर आता वरून तुम्हाला दाखवतो मी त्या बाजूनी पूर्ण भाम नदीचं पाणी. आणि तिकडे लोक मग मासे पण वगैरे पकडत होते मगाशी. आणि इकडे कधी पण पाऊस येतो कधी पण जातो, म्हणजे कंटिन्यू पाऊस चालूच आहे आता. तर बघूया आपण. चला. तर मित्रांनो आलोय वरती आपण. हे बघा हे आहे भाम डॅम आणि भरवस गाव आहे आणि इकडे काळुस्ते गाव आहे. तर चला पोचलोय वरती डॅमवरती. हा पूर्ण डॅमचा रोड आहे. इकडे मध्ये डॅम आहे आपला हा. हे बघू शकता डॅमचं पाणी बऱ्याचपैकी आताच थोडे दिवस झाले पाऊस पडतो आणि डॅम भरत आलेला आहे. अजून 2-4 दिवस जर पाऊस पडला तर याच्या वरतून पाणी वाहणार डायरेक्ट. कसा आहे सीन नजारा, भाम डॅमचा नजारा बघा, खतरनाक दिसतोय. मित्रांनो आपला आजचा ब्लॉगमध्ये आपण वसुंधरा वॉटरफॉल, त्याच्यानंतर कोलटेंबे वॉटरफॉल बघितला. आणि हा इकडे जो भाम डॅमचा इकडे मागं आपण जो वॉटरफॉल होता तो हिडन वॉटरफॉल आहे. म्हणजे हिडन नाही, रोडच्या बाजूलाच आहे, पण भाम वॉटरफॉलच म्हणजे समजू शकतो आपण त्याला, कारण का डॅम मध्ये त्याचं पाणी येतं पूर्ण सगळं. इकडे डोंगरातून सगळं पाणी येतं ते भाम डॅमचं. आणि इथं हा आपला भाम डॅम बांधलेला आहे. आणि हे समोरचं जे काळुस्ते गाव आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि भेटू आपण पुन्हा नवीन एका अशा ब्लॉगमध्ये. आता आपल्याला बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये फिरायचे आपल्याला, बरेच वॉटरफॉल वगैरे. तर भेटू नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चला बाय बाय.